नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सुमी किचन मध्ये। चला तर मंडळी, आज आपण मस्त अशी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवलेली भरलेली मिरची बघणार आहोत। एकदम वेगळी पद्धत आहे आणि खायला खूप अशी टेस्टी लागते। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडेच वळूया। इथं आता मिरचीसाठी मी इथं चिंच घेतलेली आहे आणि थोडीशी कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। आता त्याच्यामध्ये आपण आहे ना ते थोडासा गूळ घालून घेऊया आणि ते मिक्स करून घेऊया। सुरुवातीला हा चिंचेचा कोळ आहे तो करून ठेवायचा आणि त्यानंतर मग आपण बाकीची प्रोसेस करूया। आता याच्यामध्ये मी गूळ घालून घेतलेला आहे आणि तो पण मिक्स करून घेऊया। थोडंसं कोमट पाणी घातले की चिंच लवकर पागळली जाते आणि त्याचा जो सगळा अर्क आहे तो निघाला जातो। अशा पद्धतीने थोडंसं हाताने चोळून आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण गाळणीवरती गाळून घेऊया। आता इथे बघू शकता चिंचेची बी वगैरे असते, गुळामध्ये काही असेल तर गाळणीवरती गाळलं जातं, त्यासाठी हा चिंचेचा कोळ आहे तो शक्यतो गाळून घ्यायचा आहे। आता इथं मी चिंचेचा कोळ आहे ते गाळून घेते आणि आपण हा चिंचेचा कोळ आहे तो असाच झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया आणि त्यानंतर आपण मिरची घेऊया। आता हा चिंचेचा कोळ तयार झालेला आहे, मी बाजूला ठेवते आणि इथं बघा ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ही मिरची आहे ती अजिबात तिखट नसती आणि खायला खूप टेस्टी लागते। चला तर आता ह्या धुवून घेतलेल्या आहेत आणि आता त्याला आपण कट देऊन या। आता आपण हे कट देत असताना अशा पद्धतीने उभा कट देऊन घ्यायचा आहे की तो खालपर्यंत गेला नाही पाहिजे, एका साइडनी मिरची कट झाली पाहिजे। आता इथे बघू शकता थोडासा दांडा वगैरे खराब असेल तर थोडा कट करून टाकायचा मिरचीचा आणि अशा पद्धतीचे कट करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने मी 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या आपण अशाच कट करून घेऊया। ही मिरची बनवताना आहे ना ती थोडीशी मी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे, परंतु खायला खूप टेस्टी आणि अप्रतिम अशी बनते। आपण नेहमीच एका प्रकारची मिरची बनवत असतो, तर कधीतरी अशा पद्धतीची मिरची आहे ती बनवून बघा, खूपच अप्रतिम अशी ही रेसिपी आहे। चला तर आता त्यासाठी 1 चमचा जिरं घेतले, 1 चमचा मोहरी घेतलेली आहे, त्यानंतर त्याच्याबरोबर आपण इथे बडीशेप 1 चमचा घेतलेली आहे आणि मेथीचे दाणे अर्धा चमचा घेतलेली आणि जी फुटाण्याची डाळ असते ती 2 चमचे घेतलेली आणि त्यानंतर हे सगळं आहे ते एकदम स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे। सुरुवातीला मी गॅस पेटवला नव्हता, आता मी गॅस चालू केलेला आहे आणि एकदम स्लो गॅसवरती आपण एक खरपूस असं भाजून घेऊया। जसजसा हा मसाला भाजत जातो तसा एक छान असा वास सुटलेला असतो। आता बघा मसाला आपला भाजत आलेला आहे आणि त्यानंतर आपण थोडंसं थंड करून घ्यायचं आहे 1-5 मिनिटासाठी आणि त्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। मसाला कंटिन्यू हलवून घ्यायचा आहे, म्हणजे खाली अजिबात लागला जात नाही आणि जळला जात नाही। अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने कंटिन्यू हलवून घ्यायचा आणि खरपूस असा भाजून घ्यायचा। इथं आता आपला मसाला परफेक्ट भाजलेला आहे। आता एका डिश मध्ये काढून घेऊया म्हणजे जास्त जळणार नाही। आता बघा इथं मस्तपैकी आपला मसाला भाजला आणि त्याचा वास सुटलेला आहे। थोडा मी थंड करून घेतला आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे। आता याच भांड्यामध्ये आता आपण जे शेंगदाणे घेतलेले तर ते भाजून घ्यायचे आहेत। इथे शेंगदाणे घालताना मी 4 ते 5 चमचे शेंगदाणे घातलेले आहेत आणि तेही खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। आता इथे आपले शेंगदाणे भाजत आलेले आहेत, थोडेसे थंड करून घेऊया आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। शेंगदाणे भाजत असताना एकदम खरपूस भाजायचे, म्हणजे त्याची टेस्ट असते ती खूप छान लागते। आता इथे शेंगदाणे थंड झालेले घातलेले आणि मिक्सरला आपण फिरवून घेऊया। एकदम बारीक असं मिक्सरला हा मसाला आहे तो फिरवून घ्यायचा आहे। या मिरचीची टेस्ट आहे ती संपूर्ण या मसाल्यावरती अवलंबून आहे, याच्यामध्ये दुसरा आपण जास्त काही कोणता पदार्थ घालणार नाही, या मसाल्यावरतीच ही मिरची बनवायची आहे। चला तर बघा आता हा मसाला आपला बारीक झालेला आहे, मस्तपैकी मसाला तयार झालेला आहे। आता आपण मिरची बनवायला घेऊया। एक मोठासा पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 5 ते 7 चमचे तेल घातलेलं आहे। आता इथं तेल मी तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने दाखवते कारण सगळी माप आपण चमच्याने घेतलेली आहेत, म्हणून मी इथं 7 चमचे इथं तेल घातलेलं आहे। त्यानंतर याच्यावरती अर्धा चमचा आहे तो ओवा घेतलेला आहे, थोडासा हातावरती चोळायचा आणि तेलामध्ये घालून घ्यायचा। त्यानंतर काळे तीळ आहेत ते अर्धा चमचा घालून घेतले, त्यानंतर थोडासा हिंग घातला आणि हिंग चांगला तेलामध्ये परतल्यानंतर आपण त्यावरती जी मिरची कट करून घेतली होती ती घालून घ्यायची आहे। तेलामध्ये मिरची आहे ती चांगली हलवून घ्यायची, म्हणजे मिरचीला संपूर्ण तेल वगैरे लागलं जाईल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि मिरची वाफरली जाईल। ह्या स्टेजला तुम्ही याच्यावरती झाकणही ठेवून 2 मिनिटं वाफ काढू शकता, म्हणजे मिरच्या आहेत त्या सॉफ्ट होतात। आता इथं मी मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार आणि त्यानंतर परत आपण मिक्स करून घेऊया। जसजसं मिरची परतत जाईल तसतशी मिरची आहे ती सॉफ्ट बनत जाते आणि एकदम हलकी होते। आता इथे बघू शकता अजूनही मिरची एकदम हिरवीगार आहे, जसजशी ही परतत जाईल तसं त्याचा कलर आहे तो चेंज होत जातो। आता इथे मिरची परतत आलेली आहे निम्मी अर्धी। आता आपण याच्यामध्ये जो मसाला घेतला होता तो मी घातला आणि त्यावरती आपण चिंचेचा कोळ घेतलेला आहे ते 5 ते 6 चमचे घालून घेतलेला आहे। आता इथं जो मसाला घालतानाचा व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे आणि त्यानंतर मी त्याच्यावरती पाणी घालून घेतलं थोडंसं, कारण की खाली मसाला लागू नये त्यासाठी।
मसाला घातल्यानंतर आपण इथं धने पावडर 1 चमचा घालून घेतलेली आहे आणि काळी मिरी थोडी घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. जेव्हा असं वाटेल की मसाला खाली लागत आहे, कारण की आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा वापर केलेला आहे, डाळीचा वापर केलेला आहे, तर खाली लागली जाते मिरची, तर थोडं थोडं एकदम किंचित पाणी घालायचं 2-2 3-3 चमचे आणि हे मिक्स करून घ्यायचे. आता यावरती आपण आहे ते झाकण ठेवूया. 1-2-3 मिनिटं झाकण ठेवायचे आणि परत मिरची आहे ती चांगली हलवून घ्यायची. ही मिरची ती 10 मिनिटात शिजून तयार होते. जास्त वेळ लागत नाही, पण चवीला खूप अप्रतिम अशी लागते. नक्कीच अशा पद्धतीची मिरची तुम्ही एकदा बनवून बघा. दुसऱ्याही काही प्रकारच्या मिरच्या आहेत, त्याही मी त्याचाही व्हिडिओ टाकणार आहे, तर त्याही तुम्ही पाहू शकता. आता इथे बघू शकता मिरची आपली शिजत आलेली आहे, पण अजून संपूर्ण शिजलेली नाही, तर आपण थोडीशी आणखीन वाफ काढून घ्यायची आहे. तर आता याच्यावरती मिरची अर्धी परतत आलेली, त्यावरती आता थोडं मीठ चेक करून बघायचं आहे आणि त्यावरती थोडंसं मीठ घालून घेतलं आणि मग मिक्स करून घेतलेलं. याच्यावरती परत झाकण ठेवून तुम्ही वाफ काढून घेऊ शकता. मिरची आहे ती लगेच शिजली जाते. आता इथे बघू शकता मी झाकण ठेवलं होतं आणि मिरची आता ऑलमोस्ट आपली शिजलेली आहे. अशा पद्धतीची मिरची आहे ती परतून घ्यायची आहे. आता 1-2 मिनिटासाठी मी झाकण ठेवते आणि नंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची. तर फ्रेश कोथिंबीर थोडीशी घालून घेतलेली आहे आणि आपण आता मिक्स करून घेऊया. आता आपली मिरची आहे ती तयार झालेली. मी गॅस बंद करून घेते आणि त्यानंतर आपण सर्व करायला घेऊया. बघा काय अप्रतिम अशी मिरची दिसते आणि एक छान असा सुगंध सुटलेला आहे आणि खायला खूपच टेस्टी बनते. अशा पद्धतीची मिरची नक्की बनवून बघा. चला तर आता आपण मिरची आहे ती सर्व करून घेऊया. याच्यामध्ये मी तिखट कोणताही पदार्थ घातलेला नाही, चटणी किंवा मिरची दुसरी घातलेली नाहीये, फक्त काळी मिरी घातलेली आहे. तर खूपच वेगळी अशी टेस्ट बनते या मिरचीची. भाकरी सोबत तुम्ही खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता, तोंडी लावायला बनवू शकता, टिफिन मध्ये देता येते. नक्कीच अशा एकदा मिरची बनवून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या गावरान काही रेसिपी पाहण्यासाठी. थँक्यू.